कायम स्त्रीच्या बाबतीतली शेवटची पायरी ही चारित्र्यहनन असते. भूमिका घेणं ही काही आजची गोष्ट नाही, तो माझ्या स्वभावाचा भाग आहे, तो माझ्या वाढीचा भाग आहे, तो माझ्या संस्कारांचा भाग आहे. पुरुषांचं नुकसान आणि स्त्रियांचं नुकसान ह्यातही खूप फरक आहे. आणि या सगळ्या वातावरणात आपल्या योग्य मागण्या योग्य पद्धतीने या विद्यार्थ्यांनी लावून धरल्या असतील तर मला असं वाटतं त्यात चुकीचं काय. आपल्याला हक्क मागण्याचा सुद्धा अधिकार दिलेला आहे ना. पूर्व गोष्ट घडतीये आणि ती आपल्या पुण्यात घडतीये, मला त्याचा प्रचंड अभिमान वाटतो. विटा सिमेंटची वास्तू पाडणं इतकं सोपं नाहीये संविधानाची इमारत पाडणं. हा मला प्रचारी कार्यक्रम वाटत नाहीये, कारण ह्यात कुणीही येऊन भाषणं देणार नाहीयेत आणि आम्ही काय म्हणतो ऐका हा मुद्दा नाहीये. हा संवाद साधला जातोय. कशाला ही सतत किंमत चुकवायला पाहिजे. का नाही तुम्ही भूमिका घेणाऱ्यांच्या बाजूने उभे राहात. मला कोणी आरे केलं तर मी त्याला कार्य करणार. भूमिका घेणारे लोक हल्ली प्रत्येकच क्षेत्रामध्ये दुर्मिळ होत चाललेले असताना भूमिका घेणारी अभिनेत्री सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चेत आहे. तिने एका अवॉर्ड फंक्शनमध्ये एका कवितेमधून हुकुमशहांची अवस्था नेमकी काय होत असते, ते कसे जन्माला येतात आणि कसे एकाच सारख्या पद्धतीने मारले देखील जातात याच्याबद्दलची एक कविता म्हटली आणि त्याच्यानंतर तिचं प्रचंड ट्रोलिंग होतं आहे. पण या ट्रोलिंगला देखील ती घाबरलेली नाही आहे आणि मुळात भूमिका घेणारी असल्यामुळं ती घाबरणार पण नाही आहे. छात्रों की गूंज हा कार्यक्रम राहुल गांधींचा पुण्यात होतो आहे. जंतर मंतरचं एक आंदोलन सगळ्या देशानं बघितलं, तरुणाईचा आक्रोश बघितला आणि त्याच्यानंतर याच अस्वस्थतेचं एक प्रतिबिंब या अभिनेत्रीच्या भूमिकेतनं आपल्याला पाहायला मिळतं आहे. अभिनेत्री प्राजक्ता हनमघर आत्ता माझ्यासोबत आहे. ज्या क्षेत्रातनं तुम्ही येता तिथं खरं तर भूमिका घेणं हे मुळात आवश्यक मानलं जात नाही. अनेकांना असं वाटतं की कलाकारांनी का घ्यायची. अशा वेळी तुम्ही ती भूमिका घेतलीत आणि ठामपणे घेताय. कुठून नेमकी या सगळ्या वादाला सुरुवात झाली आणि काय झालं होतं. भूमिका मी आज घेत नाहीये प्रशांत सर. मला ज्या ज्या वेळेला चुकीच्या गोष्टी घडताना दिसतात किंवा मला असं वाटतं की हे चुकीचं आहे त्या त्या वेळेला मी त्यावर आवाज उठवते आणि बोलते. आणि मला ते माझं माणूस पण जिवंत ठेवणारी गोष्ट वाटते. तुम्ही नुसते श्वास घेताय म्हणून जिवंत आहात का तुमची विचार प्रक्रिया चालू आहे म्हणून तुम्ही जिवंत आहात. तर मला विचार प्रक्रिया चालू असणं हे अधिक गरजेचं वाटतं. आणि मी कुठून येते, मी स्त्री आहे का पुरुष आहे, ह्या सगळ्याच्या आधी मी स्वतंत्र भारताची नागरिक आहे. आणि हे सगळे बोलण्याचे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे, माझं मत मांडण्याचे स्वातंत्र्य जे आहे ते मला संविधानाने दिलेलं आहे याची मला जाणीव आहे. त्यामुळे मला असं वाटतं की बोलणं ही खूप नैसर्गिक गोष्ट आहे. आपल्याला ती आता अनैसर्गिक वाटायला लागली आहे कारण आपण काही गोष्टी न्यू नॉर्मल केल्यात. बोलू नका, गप्प बसा, आवाज उठवू नका, आपल्याला काय पडलंय, आपल्या आपल्या वैयक्तिक गोष्टींकडे लक्ष देऊयात. ह्या गोष्टींचं प्रमाण इतकं वाढलंय की आपल्याला साध्या गोष्टींवर आपण व्यक्त होतोय हेही विशेष वाटायला लागलं. आणि ह्याचा मला खूप 4-5 दिवसांपासून खेद वाटतोय प्रशांतजी की या गोष्टी खूप सहज असायला हव्यात ना व्यक्त होणं. मला काहीतरी चुकीचं दिसतंय तर ते मी म्हटलं तर पाहिजे की हे चूक आहे. तर भूमिका घेणं ही काही आजची गोष्ट नाही, तो माझ्या स्वभावाचा भाग आहे, तो माझ्या वाढीचा भाग आहे, तो माझ्या संस्कारांचा भाग आहे. पण ती जी कविता होती, भरत यादव यांची कविता होती, अनुवादित तुम्ही ती ऐकवली. ती कविता जरा म्हणजे थोडं कल्पना येईल प्रेक्षकांना. जगभरात एकाच पद्धतीने उगवतो सूर्य, मावळतो एकाच पद्धतीने. जगभरात एकाच पद्धतीने उगवतो सूर्य, मावळतो एकाच पद्धतीने. हुकुमशहा जन्म घेतात एकाच पद्धतीने, मारलेही जातात एकाच पद्धतीने साऱ्या जगभरात. आता तुम्ही सांगा तुम्हाला यात चुकीचं काय वाटलं. मी यात कुणाचं नाव घेतलंय, मी यात कुणाचा उल्लेख केलाय, प्रवृत्तीबद्दल बोलले. जर हे तुम्हाला लागू होतंय तर तुम्ही तसे आहात का मग. खरं म्हणजे ह्याच्यातनं एक कवितेतनं फक्त एक प्रवृत्ती सांगायचा प्रयत्न केलाय, त्याच्यानंतर एवढं रिॲक्ट व्हायची गरज नव्हती. मुळात एक आंदोलन जंतर मंतरवरती जे झालं आणि तरुणाईचा जो आक्रोश दिसला त्याच्यामुळे कुठंतरी एक आशा जिवंत आहे असं वाटतंय. आता सुद्धा एक म्हणजे छात्रों की गूंज सारखा कार्यक्रम होतो इथे. अगदीच म्हणजे नवचैतन्य मिळाल्यासारखं वाटतंय मला. सगळ्या जगाला एक मधली पिढी थंड झाली होती की काय आणि थोडं टोचायची गरज होती की काय, ते टोचलं गेलं या विद्यार्थ्यांच्यामुळे. तुम्ही होतात त्या सगळ्या प्रक्रियेत सहभागी. काय विद्यार्थ्यांचा रोष होता, काय त्यांची अवस्था होती हे तुम्ही सगळं जवळून पाहिलंय.
एक पेपर फुटतो तेव्हा 3 तासांचं नुकसान नाही होत, 3-3, 4-4 वर्षांचं नुकसान होतं. ते कोण भरून काढणार? त्याला कोण जबाबदार? विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांना कोण जबाबदार? पुरुष म्हणून आणि स्त्रिया म्हणून आजही आपल्याकडे थोड्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पुरुषांचं नुकसान आणि स्त्रियांचं नुकसान ह्यातही खूप फरक आहे. जेव्हा एका विद्यार्थिनीचं नुकसान होतं, मग अनेकदा तिचा शैक्षणिक हक्क सुद्धा काढून घेतला जातो की आता किती वर्ष उरलीत तुझ्याकडे शिकायला. पुढच्या गोष्टी लगेच ठरवल्या जातात घरामध्ये. म्हणजे बाई म्हणून जसजसं तुम्ही खाली जाल तसतसा तो संघर्ष अधिक गडद आणि तीव्र होत जातो. म्हणतो तसं की तुम्ही पहिल्यांदा तिचा हक्क तेव्हाच मारता जेव्हा तुम्ही तिचा जन्माचा आनंद साजरा करत नाही. तिथपासून तिच्या संघर्षाची सुरुवात आहे. ती एक मुलगी तुमच्या बरोबर लग्नाचा पोशाख करून बोलली, म्हणजे लोकांना त्यात गंमत वाटली असेल, पण हे किती दाहक आहे की हे जर आता नाही माझं शिक्षण झालं तर पुढची पायरी लग्न आहे. म्हणजे माझ्यासाठी संपतंय आयुष्य, शैक्षणिक दृष्ट्या किंवा करिअर दृष्ट्या माझ्यासाठी आयुष्य संपतंय. हे खरंच गंभीर नाहीये का? आणि या सगळ्या वातावरणात आपल्या योग्य मागण्या योग्य पद्धतीने या विद्यार्थ्यांनी लावून धरल्या असतील तर मला असं वाटतं त्यात चुकीचं काय? आपल्याला हक्क मागण्याचा सुद्धा अधिकार दिलेला आहे ना. पण जेव्हा अशा भूमिका घेतल्या जातात, कोणीतरी ठामपणे बोलतं, त्याच्यानंतर जे ट्रोलिंग होतं त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे आपल्याला जाणवतं की पुन्हा स्त्री म्हणून या ट्रोलिंगला सामोरं जाण्यातला जो सगळा म्हणजे एक अपमान असतो किंवा ज्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागतात त्या जास्त असतात, त्या तीव्र असतात अधिक. कारण काय होतं, एक एक पायऱ्या हे लोक उतरायला लागतात. म्हणजे पहिल्यांदा ते लोक तुम्हाला समजवतात की हे कशाला करतेस तू, तुझं बघ ना. मग तुम्ही तरीही ऐकला नाही की ते म्हणतात अरे हिची कामं कमी झाली असतील, अरे हिचं ग्लॅमर कमी झालं असेल, अरे हिला आता कोणी विचारत नसेल. आणि कायम स्त्रीच्या बाबतीतली शेवटची पायरी ही चारित्र्यहनन असते. आणि मग त्यांना असं वाटतं की ही घाबरेल, ही गप्प बसेल, हिचा आवाज आपण कसा दाबला, अरे हिच्याबद्दल कसं बोललो. तुमच्या डीपीला महापुरुषांचे फोटो आहेत, तुमच्या डीपीला देवी देवतांचे फोटो आहेत, तुम्ही संस्कृतीचे ठेकेदार म्हणवता स्वतःला आणि ही भाषा वापरता. आणि तुम्हाला जर असं वाटेल की ह्या भाषांना आताच्या बायका किंवा मुली घाबरतील, तर तुमचा हा भेकडपणा आहे. मला ज्या पद्धतीचं ट्रोलिंग अनुभवायला मिळालं गेल्या 4 दिवसात, मला असं वाटलं की एखाद्या कमकुवत मनाची बाई किंवा पुरुष असेल तर काय होईल यांचं. म्हणजे आत्महत्येपर्यंत ती व्यक्ती जाऊ शकते हे सगळं वाचून. म्हणजे काय पद्धतीने तुम्ही ट्रोल करताय. पण जितकं ट्रोल झालं ना तितकंच मला सकारात्मक प्रतिसाद सुद्धा मिळाला. तो महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावखेड्यातून मिळाला, तो भारतातून मिळाला, तो भारताबाहेरून मिळाला. काही लोकांनी मला फोन केले, काही लोकांनी माझ्यासाठी लेख लिहिले, ज्यात आनंद शितोळे असतील, ज्यात हनुमंत पवार आहेत, ज्यात प्रज्ञा दया पवार आहेत, रवींद्र पोखरकर सरांसारख्या किंवा तुमच्यासारख्या व्यक्तींचे मला फोन आले यासाठी. आमच्या इंद्रजित घुलेने कविता लिहिली माझ्यासाठी, मला प्रोत्साहन देण्यासाठी. त्याच्या शेवटच्या ओळी आहेत की प्रत्येक काळात बाईच धैर्यवान असते, आपण कुणाला काहीच म्हणू शकत नाही, निदान आपण तिला तू धैर्यवान आहे इतकं तरी म्हणूयात. आणि मुळात हे जे आता आंदोलन झालं त्या आंदोलनातली सगळ्यात स्ट्रायकिंग गोष्ट हीच होती की मुली लढत होत्या. म्हणजे मुंबईतली ती जी इमेज होती की मुंबई पोलिसांची गाडी थांबवायला एक मुलगी समोर आली आहे, लाठ्या खाताना सुद्धा म्हणजे मुलांसाठी एक मुलगी पुढे आहे. आणि दिल्लीमध्ये सुद्धा आम्ही जंतर मंतरला जे बघत होतो ना, खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुली स्वतः लढत होत्या. त्यांनी कुठल्या गोष्टींचे बाऊ केलेले नाही, त्यांनी मार खाल्लेत. त्यांना वाचवणारी जी मुलं होती ती किती सहज होती. ते विचार करत नव्हती की ह्या मुली आमच्या ओळखीच्या आहेत की नाही, ते एकमेकांच्या बचावाला काय सहज प्रवृत्तीने पुढे जात होते. ही माणुसकी आहे ना. म्हणजे मी कायम म्हणते संस्कृती म्हणजे काय असेल, आपल्याबरोबर दुसऱ्याच्या मनाचा विचार करणं, त्याच्या वेदनेची जाणीव असणं, ही संस्कृती आहे ना. आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीत आपण वाढलेलो आहोत, ज्या पद्धतीत आपण स्वातंत्र्य मिळवलेलं आहे, ज्या पद्धतीत आपल्या अंगात गोष्टी रुजवलेल्या आहेत, ते याच आहेत. आत्ताच्या पिढीने जर आग्रह धरलाय तर तो माणुसकीचा आहे, तो समानतेचा आहे, तो ज्ञानाच्या प्राबल्याचा आहे, तो श्रमाच्या महत्वाचा आहे. हे सहन होत नाहीये. कारण हे अर्थात सोयीचं नाहीये. बायका बोलायला लागणं हे समाजाचा आणि जे इथले व्यवस्थापक आहेत त्यांच्या कुणाच्याही सोयीचं नाहीये हे. आणि कायमच प्रस्थापितांसाठी जे सोपं असतं ते श्रमजीवींसाठी आंदोलन असतं. तुमच्यासाठी ती बंडखोरी असू शकते, ह्यांच्यासाठी ती खूप बेसिक गोष्ट आहे, ती त्यांनी का नाही करायची.
आणि मी नाही करायची, तुम्ही नाही करायची, तर मग कुणी करायची? दरवेळेला का वाट पाहायची की आपल्यासाठी कोणीतरी वेगळी व्यक्ती येईल आणि आवाज उठवेल? काय धमक्या देताय तुम्ही मला की तुझं काम कमी होईल? काय धमक्या देताय की आम्ही बघतो तू कशी उभी राहशील? काय धमक्या देताय की तुम्ही तू कशी बोलशील पुढे? यातल्या कुणीतरी समोर यावं माझ्या. माझ्या वडिलांनी कडक तयार केलेली मुलगी आहे मी. हा इशारा समजा नाहीतर सूचना समजा. कडक तयार केलेली मुलगी आहे मी. आह साळुंखेंची मानसकन्या आहे. विद्रोह माझ्या रक्तात आहे. त्यामुळे विचारही करू नका की तुमच्या 4-2 धमक्यांना मी घाबरेन. पण असं काहीतरी घडल्यानंतर इंडस्ट्रीतनं काही फोन आले का? त्यांनी काय म्हणजे रिॲक्शन दिल्या? त्यांचं काय म्हणणं होतं? काही लोक शांत बसले. बर. मोठ्या प्रमाणावर महिला कलाकार शांत बसल्यात, ज्या एरवी छोट्या मोठ्या महिला कलाकारांच्या प्रश्नांबाबत सुद्धा खूप अतिजागरूक असतात, त्या सुद्धा शांत बसल्यात. काही लोकांनी मेसेजेस केले, काही लोकांनी पाठिंबा दिला, काही लोकांनी कौतुक केलं, काही लोकांनी असे सुद्धा फोन केले प्रशांत सर की आम्हाला उघड तुला समर्थन देता येत नाही, पण आम्हाला माहिती आहे की तुझी बाजू खऱ्याची आहे आणि तू पुढे जाशील याची आम्हाला खात्री आहे आणि आम्हाला अत्यंत आमच्याबद्दल कीव वाटतेय की आम्हाला उघड समर्थन देता येत नाही, असेही फोन आले मला. कारण सध्या मराठी फिल्म इंडस्ट्रीची जर आपण अवस्था बघितली तर म्हणजे एकूणच देशाच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाठीचा कणा नावाची गोष्ट, आणि म्हणजे ठीक आहे तुम्ही काय अगदी म्हणजे भूमिका घ्यायला सतत रस्त्यावरती येऊ नका, पण जिथं तुम्हाला दिसतंय अन्याय होतोय तिथं तरी किमान तुमच्या संवेदना दिसू शकतात. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करतात तिथं इंधन तुमचं संवेदना आणि या सगळ्या गोष्टी आहेत, त्यावेळी पण ते होताना दिसत नाही. आणि कुठलंही क्षेत्र तुम्ही काय करताय, तुम्ही कुठून येताय पेक्षा तुम्ही माणूस म्हणून किती जागृत आहात आत्ता, तुम्ही खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणू शकता का? बरोबर. म्हणजे तुम्हाला तुमच्या महापुरुषांचे अपमान चालतात तेव्हा तुमची तोंड उघडत नाहीत. 8 वर्षाच्या लेकराने सिंहगडावर शॉट्स घातली म्हणून तिच्या वडिलांना मारलं जातं ते तुम्हाला चालतं. बलात्कारी मोकाट फिरतायत, त्यांचे सत्कार होतायत ते तुम्हाला चालतं. पण मुलींनी स्वतःसाठी आवाज उठवलेला तुम्हाला चालत नाही. तिथे तुमची संस्कृती आड येते. मग जर तुम्ही संस्कृतीचे ठेकेदार म्हणवता, रक्षक म्हणवता, तर आधी या सगळ्या गोष्टींवर बोला, मग आमच्यापर्यंत या. आता छात्रों की गूंजचा एक कार्यक्रम होतोय पुण्यामध्ये, राहुल गांधी येत आहेत. तुम्ही या सगळ्याला कसं बघता? म्हणजे की देशामध्ये कुठंतरी एक विरोधाचा आवाज पण उभा राहतोय? अगदी अगदी म्हणजे मी काय म्हणते की सत्तेला प्रश्न विचारण्याची विचारधारा आहे आपल्याकडे. मुळातच प्रश्न विचारण्याची विचारधारा आहे आपल्याकडे. मग आपण चारवाकापर्यंत गेलो, गौतम बुद्धांपर्यंत गेलो, अगदी आपल्या तुकाराम महाराजांपर्यंत व्यवस्थेला प्रश्न विचारणारीच विचारधारा आहे. तर ती पुन्हा एकदा नव्याने तयार होती आहे. मुलींना त्यांच्या हक्कांची जाणीव होतीये, त्या बाबतीत ते जागरूक होत आहेत, प्रश्न विचारतायत, रस्त्यावर येत आहेत. आणि हे सगळं योग्य आहे असं मानणारा एक नेता आहे, ज्याला तुमचं ऐकायचंय, ज्याला त्याचं सांगायचं नाहीये, ज्याला तुमचं ऐकायचंय आणि त्याच्यावर उपाययोजना करायची आहे, जो तुमच्या बरोबर मित्र म्हणून आहे, जो तुमच्या बरोबर भाऊ म्हणून आहे, जो तुमच्या बरोबर सखा म्हणून आहे, आणि त्याला तुमच्या वेदनेची जाणीव आहे कारण तो वेदनेतून आलेला आहे. खरं. त्यामुळे तुमचं वेदनेचं नातं आहे आणि हे खोटं नसू शकतं. त्यामुळे मला असं वाटतं की एक अभूतपूर्व गोष्ट घडतीये आणि ती आपल्या पुण्यात घडतीये. मला त्याचा प्रचंड अभिमान वाटतो. ह्याची नोंद नक्कीच पुढे कायमस्वरूपी असेल याची मला खात्री आहे. आणि याचबद्दल काल रात्री काय झालंय तुम्हाला मला माहिती आहे की हेही दडपण्याचे प्रयत्न होत आहेत. मग या पद्धतीने प्रयत्न का करावे लागतायत? खरं आहे. म्हणजे कालचा विषय असा होता की स्कॉलरशिपच्या बद्दल COPच्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की आम्हाला मिळालेली नाही आणि तो मुद्दा आम्ही छात्रों की गूंजमध्ये उपस्थित करणार म्हटल्यानंतर ABVPच्या कार्यकर्त्यांनी की बोलू नका, आणि संस्था चालकांनी पण त्याच्याबद्दल त्यांना धमक्या द्यायला सुरुवात केली. आणि वर त्यांनीच तक्रार केली आहे आणि वर त्यांनीच आम्ही कसे दाबलो जातोय आणि वर त्यांनीच हा कार्यक्रम होऊन देणार नाही. हे सावित्रीबाईंचं पुणे आहे, हे महात्मा ज्योतिरावांचं पुणे आहे. दगड गोटे शेण सगळं झेलून उभं राहून तुमच्या महिलांसाठी सुद्धा ज्यांनी काम केलेलं आहे, ज्यांनी जातीभेद दाखवलेला नाहीये, अशा लोकांचं पुणे आहे. हे फातिमांचं पुणे आहे, हे पंडित रमाबाईंचं पुणे आहे, हे ज्वलंत निबंध लिहिणाऱ्या मुक्ता साळवेंचं पुणे आहे, हे मुलींसाठी शाळा काढणाऱ्या महर्षी कर्वेंचं पुणे आहे. सो ह्या सगळे ज्वलंत आणि जिवंत लोकांचं पुणे आहे. सो मुर्दाड लोकांनी हे जाणवून घ्यावं की सतत दाबलं जाऊन
ते दाबलं जात नाही, ते कधीतरी दुप्पट वेगाने उसळी घेतं. हा उसळी घेण्याचा काळ आहे मुलींच्या बाबतीतला. पण प्राजक्ता हणमघरमध्ये ही ठिणगी जी आहे ती नेमकी आली आहे कुठून? म्हणजे आम्ही तुला मराठी भाषा सगळ्या त्या चळवळीबद्दल पण भूमिका घेताना पाहिलेलं होतं. आताही तू इतक्या निडरपणे थेटपणे भूमिका घेते. हे कुठून म्हणजे काय मी म्हटलं ना, हे कदाचित प्रशांत सर वाढीतून आलं असेल माझ्या, कारण माझे वडील या पद्धतीचे होते आणि त्यांनी कायमच चांगल्या पुस्तकांची, चांगल्या व्यक्तिमत्वांशी माझा संपर्क येईल याचा प्रयत्न केला. आम्ही खूप गप्पा मारायचो, आम्ही खूप विषयांवर बोलायचो आणि आम्हाला कुठलेच विषय वर्ज्य नव्हते. समाजकारणापासून राजकारणापर्यंत मी लहानपणापासून त्यांच्याशी खूप बोललेले आहे. माझे मार्गदर्शक आहेत आह साळुंखे सर, त्यांचा माझ्यावर खूप प्रभाव आहे. महावीर जोंधळे सर, ज्यांची मी मानसकन्या आहे. ही सगळी इतकी खमकी व्यक्तिमत्व आहेत. मी कायम म्हणते माझ्या मागची भिंत फार भक्कम आहे बरं का. तिला शिव फुले शाहू आंबेडकरांपासून आह साळुंखेंपर्यंतची परंपरा आहे. ती अशी सहज मोडली जाणार नाहीये. आत्ता जे आंदोलन झालं देशामध्ये, त्या आंदोलनानंतर एक चर्चा सुरू झाली आहे की या नव्या पिढीची भाषा विरोधाची, त्याच्यानंतर व्यक्त होण्याची आणि एक बेधुंदपणा, निडरपणा आहे त्याच्यामध्ये. तर त्याच्याबद्दल तुझी निरीक्षणं काय आहेत या आंदोलनाबद्दल? मला असं वाटतं प्रत्येक पिढीला त्यांच्यात एक 2 पिढ्या पिढीची भाषा तशीच वाटते. 2 पिढ्या पुढची जी पिढी आहे त्याची भाषा तशीच वाटते. आक्रमक वाटते, वेगळी वाटते, शिवराळ वाटते. पण मी ही सगळी भाषा ऐकली आणि मी अजूनही काही लोकांची भाषा ऐकली आणि काही लोकांची वक्तव्य ऐकली, तर मला ही फारच मवाळ वाटली सर. आणि मला असं वाटतं तुम्ही त्याच्यावर व्यक्त होऊ शकत नाही, तर तुम्हाला ह्याच्यावर व्यक्त व्हायचा काय अधिकार आहे? भाषा म्हणताना मला म्हणजे शिवराळ वगैरे याच्यापेक्षा ना थेटपणे भेटण्याची भाषा, म्हणजे देशाच्या पंतप्रधानांना आपण या भाषेमध्ये ट्रीट करू शकतो, प्रश्न विचारू शकतो. शेवटी आपण निवडून दिलेले आहेत ना. बरोबर. लोकप्रतिनिधी ही हाडा मासाची माणसं आहेत ना. बरोबर. ती काही वेगळी कुठून तरी अवतार घेऊन आलेली नाहीत ना. कोणी अमरत्वाचा पट्टा घेऊन आलेला नाही ना. तुम्ही मी पण नाही ना. खरंय खरंय. मग हे किती साधं आहे. म्हणजे हात वेगळं वाटण्यासारखं काय आहे? ही सगळी आपण निवडून दिलेली, सहकार्याने आपण एकत्रित होऊन समाजाला आपण पुढे नेऊ यासाठी ही सगळी योजना आहे ना. निवडणूक, त्यातून निवडली जाणारी माणसं प्रगतीसाठी आहेत ना, तुमच्या भवितव्यासाठी आहेत, तुमच्या विकासासाठी आहेत. तुम्हाला जे जमत नाहीये ते तुम्ही त्यांना जाऊन सांगताय आणि मग ते तुमच्यासाठी करतायत. समाज म्हणून शेवटचा घटक पुढे जावा म्हणून ह्या सगळ्या योजना आहेत ना. मग यात हे सगळं दिसतं का? नाही तर मग राजेशाहीच असते ना. ती नाहीये, लोकशाही आहे, म्हणजे काहीतरी वेगळं आहे ना. आणि मग ह्यात या सगळ्या गोष्टी अंतर्भूत होतात ना. आणि म्हणूनच संविधान काय आहे हे कळलं पाहिजे ना. म्हणूनच त्यातली हक्क कर्तव्य कळली पाहिजेत ना. मग आमचे विजय चोरमारे म्हणतात की दगड, विटा, सिमेंटची वास्तू पाडणं इतकं सोपं नाहीये संविधानाची इमारत पाडणं. बरोबर. म्हणून ते प्रयत्न करतात 4-2 विटा निखळण्याचा, तर विरोधाच्या रेट्यामुळे ती इमारत आणखीन मजबूत होते. तर मला ही सगळी जी जेनझी आहे ही इमारत मजबूत करणारी घटक वाटतायत. आणि आता हल्ली दिसतंय की प्रत्येक पक्ष त्यांच्या पाठीमागं लागलेला आहे. वेगवेगळे कार्यक्रम आखले जात आहेत. मंत्र्यांना ठरवून दिलं जातंय की तुम्ही एकेका विद्यापीठामध्ये जाऊन यांना ॲड्रेस करा. यानं काय होणार आहे? म्हणजे खरोखर ज्या गोष्टी तुम्हाला ॲड्रेस करायच्या त्या न करता केवळ तुम्ही अशा पद्धतीच्या प्रचारी कार्यक्रमांमधून हा असंतोष थांबवू शकणार आहात का? आजच्या कार्यक्रमाचं म्हणाल प्रशांतजी, तर हा मला प्रचारी कार्यक्रम वाटत नाहीये. कारण ह्यात कुणीही येऊन भाषणं देणार नाहीयेत आणि आम्ही काय म्हणतो ऐका हा मुद्दा नाहीये. हा संवाद साधला जातोय. आणि आपल्याकडे किती वेळा संवाद साधला जातो? म्हणजे कुठेही. आपल्याकडे घरातही संवाद साधण्याची पद्धत नाहीये. आपल्याकडे घरातही मी काय म्हणतोय ऐक. माझे वडील या पद्धतीचे नव्हते. आमच्याकडे संवादाचं स्वातंत्र्य होतं. आमच्याकडे मला मत मांडण्याचं स्वातंत्र्य होतं. मला चुकण्याचं स्वातंत्र्य होतं. एक्झॅक्टली, हे फार महत्वाचं आहे. कारण आपण मुलांना चुकू नकोस म्हणतो, किंवा तू हे झालास तर आपण असं करू म्हणतो. तू हे नाही झालास तर आपण त्यावर मार्ग काढू का नाही म्हणत. कदाचित या पद्धतीने झालं असतं तर मला नाही वाटत मुलं आत्महत्या करायला द्यायचं. पण म्हणजे ज्या ट्रोलिंगचा तू आता अनुभव सांगितलात, कुठल्या टप्प्यातनं जावं लागतं आणि त्याच्याबद्दलची तयारी म्हणजे
पहिल्यापासूनच होती का त्रास झालाय सगळ्या? नाही नाही, मी घट्ट केलंय स्वतःला. त्रास कुणासाठी व्हावा? त्रास उद्या तुम्ही मला काही बोललात तर मला होईल. ज्यांच्या म्हणण्याचा परिणाम होऊ शकतो, खरंय. त्रास कुणाबद्दल व्हावा? ज्यांचे डीपीचे फोटो स्वतःचे नाही आहेत त्यांचा त्रास करून घेऊ, ज्यांची अकाउंट लॉक आहेत त्यांचा त्रास करून घेऊ, जे मला सांगतात ही काम कशी करते बघून घेतो. अरे समोर ये बघून घ्यायला, त्यांचा त्रास करून घेऊ. एक असं एक नॅरेटिव्ह मांडलं जातं की भूमिका घेण्याची तुम्हाला काहीतरी मग किंमत चुकवावी लागते वगैरे. कशाला ही सतत किंमत चुकवायला पाहिजे? का नाही तुम्ही भूमिका घेणाऱ्यांच्या बाजूने उभी राहात? आणि मग काय म्हणता की काही समाज बदलत नाही? हा, कसा बदलणार एका रात्रीत? स्वप्न नाही येते. स्वातंत्र्य मिळवायला सुद्धा अनेक वर्ष प्रयत्न करावे लागले. त्यावेळेला एक सोनेरी पहाट उगवलेली आहे ना आपल्यासाठी. त्यासाठी अनेकांचं रक्त सांडलंय ना. बरोबर. ते तुम्हाला माहित नाहीये म्हणून तुम्हाला त्याची किंमत नाही. मग आज जर तुमच्यासाठी कोणीतरी बोलतंय तर का नाही त्याला पाठिंबा द्यायचा? किंवा का ती गोष्ट सहज नाही समजायची? का? मी तेच म्हणते, का या गोष्टी न्यू नॉर्मल केल्या जात आहेत? की ट्रोलिंग ठीक आहे ना, दुर्लक्ष करा ट्रोलिंगला, ते तर बोलणारच. का बोलणार? ते तर तुम्हाला त्रास देणार. का देणार? तुमच्या इंडस्ट्रीत तर असंच होतं. का होतं? एक्झॅक्टली, बरोबर. या प्रश्नांची चर्चा होणं आवश्यक आहे. का होतं? का ह्या गोष्टी नॉर्मल करायच्यात? तुम्हाला माझं म्हणणं आहे. मला नाही वाटत ह्या गोष्टी नॉर्मल कराव्यात. मला कोणी आरे केलं तर मी त्याला कार्य करणार. जाता जाता या सगळ्या प्रकरणातनं ट्रोलर्स असतील किंवा प्राजक्ता आपल्या भूमिकेवरती ठाम आहे, ती बदलणार नाही आणि ही न बदलणारीच प्राजक्ता कायम दिसत राहणार आहे. अर्थातच मला बदलायचं असतं तर मी कधीच बदलले असते. इतक्या वर्षात मला अनेक पद्धतीने फायदे करून घेता आले असते आणि मला त्याची गरज नाही वाटत. मला माझं उत्पत्ती स्थिती लयचं तत्वज्ञान डोक्यात फिट्ट बसवलंय माझ्या वडिलांनी. जे निर्माण झालंय त्याला मध्य आणि त्याला शेवट आहे. त्याला अपवाद तुम्ही नाही, मी नाही. कशाला घाबरायचं? पण या निमित्ताने ह्या सगळ्या मुली पुढे येत आहेत. बायका बोलायला लागलेल्या आहेत. त्या आक्रमक होत आहेत. त्यांना आपल्या हक्कांची जाणीव होतीये. त्या संधी शोधतायत, त्या संधी निर्माण करतायत. या सगळ्या गोष्टी मला फार सकारात्मक वाटतायत. बच्चालाल उन्मेषांची एक कविता आहे, ते तुझ्यावर शाई फेकतील, तू त्याची लेखणी करून क्रांती लिही. ह्या सगळ्या मुली ह्या क्रांती लिहिणाऱ्या वाटतायत मला. आणि त्यात नेमका आजचा कार्यक्रम हा केवळ मुलींसाठीच आहे. म्हणजे मुलं सुद्धा येऊ शकतायत. असं एक झालंय की मुलं येऊ शकतायत का नाही येऊ शकतायत, तर मुलं या कार्यक्रमाला नक्कीच येऊ शकतायत. पण हा कार्यक्रम मुलींच्या प्रश्नांचा आहे. पुढे मुली असणार आहेत आणि मुलं त्यांना सपोर्ट करणार आहेत मागे उभं राहून. मुलंही त्यांच्या बाबतीतले प्रश्न ऐकून घेणार आहेत. कारण आपल्याकडे वाढच वेगळी केली जाते हो मुलींची आणि मुलांची. त्यांच्या करिअरचे टप्पे वेगळे ठरवले जातात. त्यांचं आयुष्य वेगळं डिझाईन केलं जातं आजही. आणि म्हणूनही आजही लग्नांना खूप खर्च केले जात आहेत. आजही आपण जातीअंतापर्यंत येऊन पोहोचलेलो नाहीये. आजही आपण हुंडे देतो. आजही हुंड्यासाठी मुली मारल्या जात आहेत. मुलगी घटस्फोट घेऊन घरी यावी यापेक्षा ती हुंडाबळी जावी हे सोपं वाटतंय. आणि त्यासाठी आपण फक्त त्या दिवशी बोलतोय. त्याचे दूरगामी परिणाम आपल्यावर नाही होत आहेत. ते आपल्याला हलवून नाही जात. आपण 5 मिनिटं अस्वस्थ होतो आणि पुढे चहा प्यायला लागतो. भीती निघून गेली आणि आपण भयमुक्त समाजात वावरायला लागलो तर काय होऊ शकतं हे मला वाटतं तुझ्या. अगदीच हे मी कायम म्हणते की आपला समाज जसा धर्मरहित असावा, लिंगरहित असावा, जातीरहित असावा, रंगरहित असावा, हा समाज पुढच्या पिढीला आपण देऊयात. म्हणजे आपल्यामुळे हे जग अधिक सुंदर आणि आनंददायी झालं पाहिजे. आमचे तात्या आह साळुंखे म्हणतात की तुम्ही माणूस म्हणून किंवा कलाकार म्हणून जन्माला येता तेव्हा हे जग असतं. त्यापेक्षा क्षणभर का होईना किंवा कणभर होईना ते अधिक सुंदर, आनंददायी, समाधानी झालं तर तुमचं माणूस असण्याचं सार्थक झालेलं आहे. तर ते तसं होतंय का? आपण 4-2 माणसांच्या नादाला लागून 10 अकाउंट काढून लोकांना फक्त दिवसभर घाण लिहितोय आणि त्यात आपल्या आयुष्याची इति कर्तव्यता आहे आणि त्यात आपल्याला आपण काहीतरी भारी केलं, आपण कसं हिला घाबरवलं वगैरे वाटतंय. तर त्यात काही नाहीये. म्हणजे बाहेर या यातून. हे ज्यांनी केलंय त्यांच्याबद्दल मला राग द्वेष नाहीये. ते मला बिचारे वाटतायत. लवकर या अवस्थेतून बाहेर या. गेट वेल सून. बरे व्हा.
आमचा हात तुमच्यापर्यंत कायमच आलेला आहे, तो पकडा. तुम्ही मागे काही केलेलं असेल तरी मला त्याच्याशी देणं घेणं नाहीये. तुम्ही आज व्यक्ती म्हणून छान होणार असाल तर कधीही पुढे या. अगदी तुम्ही मला तोंडावर येऊन मी तुला ट्रोल केलंय ताई असं सांगितलं आणि मी आत्ता बदललोय सांगितलं तरी मला खूप आनंद होईल. मला वाटतं इतकी बेधडक, इतकी आक्रमक आणि इतकी ठाम प्राजक्ता बघितल्यानंतर आता ट्रोलर्सचं मनोबल जे आहे ते खरं तर म्हणजे आता उरलेलं नसेल. पण आपण आशा करूयात की या निमित्तानं जे प्रश्न चर्चिले जात आहेत आणि ज्या मुद्द्यांवरती आपण बोलणं आवश्यक आहे, चुकीला चूक, बरोबरला बरोबर म्हणताना आपल्याला किंतु परंतु जो आहे तो मनात आला नाही पाहिजे. आणि त्या दृष्टीनं मला वाटतं की प्राजक्ताची भूमिका आणि पुन्हा मी जसं सुरुवातीला म्हटलं की ज्या क्षेत्रामधून ती काम करते त्या क्षेत्रामध्ये सध्या ही दुर्मिळ गोष्ट झालेली असताना ती इतक्या ठामपणे बोलते. सर तुम्हीही तुमच्याकडे दुर्मिळ आहात. रवींद्र पोखरकर सर दुर्मिळ आहेत, निरंजन टकले सर दुर्मिळ आहेत, निखिल वागळे सर दुर्मिळ आहेत, आमची मुक्ता दुर्मिळ आहे, अनुजा धाकरस दुर्मिळ आहे. तुम्ही भूमिका घेणारे दुर्मिळ सगळे आहेत. नागरिकच पण हे न्यू नॉर्मल नको करूयात. आपण दुर्मिळ लोक जास्त संख्येने एकत्र येऊयात, बदलूयात, पुढच्या पिढीसाठी एक आनंददायी समाज निर्माण करूयात, एक आश्वासक समाज निर्माण करूयात, ज्यात भीतीचं वातावरण नसेल. आमचे तात्या म्हणतात तसं फुलांना आणि मुलांना भीती नसेल. ते किती खाली जाऊन विचार करतात. ते समाजातल्या शेवटच्या खूप मऊ मृदू सहज ज्यांच्यावर परिणाम होईल अशा घटकांचा विचार करतात. मीही त्याच घटकांचा विचार करते. खूप खूप धन्यवाद या सगळ्या चर्चेबद्दल. तुम्हाला या मुलाखतीबद्दल काय वाटतं, तुमच्या काही सूचना प्रतिक्रिया असतील आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.